नमस्कार मंडळी, मी निखिल स्वागत करते तुमका माझ्या आपलो माणूस या चॅनलमध्ये। तर मंडळी, कोकणी माणूस ना किती काय झाला तरी थोडं स्वाभिमानी असताच आणि स्वकष्ट करणे हे त्याच्या रक्तात अगदी भिनलेलं असतं। तर असंच नुकत्याच मी कालची व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर केली। आम्ही गणपतीपुळे येथे गेलो, आमचं भजन होतं, तर तिथली सफर तुम्हाला मी दाखवली। तर कसा त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे आम्ही पावस येथे गेलो श्री स्वरूपानंद स्वामींच्या मठात। तर खूप छान आल्हाददायक वातावरण होतं, खूप शांती होती, छान वाटलं। मंडळी, पावसवरून आम्ही मठात जाऊन आल्यानंतर तर तिथेच पावस एस टी स्टँडच्या बाजूक ना एक छोटासा हॉटेल सुर्वे म्हणून, तसा छोटा नाही, आतमध्ये बरीच जागा, जवळजवळ 20 ते 30 माणसं बसतील एवढी जागा त्या हॉटेलमध्ये असा। तर भूक तर आमका जाम लागली मंडळी, तर आम्ही तर हॉटेल सिलेक्ट केला। एवढी मजा येईल ना, तर आमचा आनंद काय गगनात मावेना। आम्ही एवढे सगळेजण भुकेलेले होतो ना, तर खूप मजा केली। अगदी उसळपाव म्हणू नको, कांदे पोहे म्हणू नको, हव्या त्या प्रकारचे जिन्नस तुमच्या आवडीनुसार, तुमच्या मागणीनुसार ते हॉटेल सुरू आहे ते करून गावतात। तर सांगूचा तात्पर्य एकच, आपल्या चॅनलचं नावच असं आपलो माणूस, तर आपण आपल्या माणसांना पुढे नेऊया। तर आमका तिथे त्या सुर्वे काकांची क्वालिटी कळली, त्याच्यामुळे तुमका सांगता कधी पावसला गेलात तर तुम्ही ह्या हॉटेलला नक्कीच भेट द्या। तर आता आम्ही छोटीशी त्यांची मुलाखत घेतलो, तर बघूया या व्हिडिओत। आता आपण पावस स्टँडकडे गेलो, पावस बसस्थानक इथेच, पावस जवळच आपण सूर्य हॉटेलला, त्यांच्या हॉटेल सूर्यमधून मस्त मस्त अगदी नाश्ता परभेट केलेला। तर मंडळी, आताच पावसला श्री स्वरूपानंद स्वामींच्या मठात जाऊन आलो आम्ही, आणि आता आम्ही निघालो मार्लेश्वरला। काल मी सांगितलं होतं मार्लेश्वरची व्हिडिओ पुन्हा दाखवणार। सगळे आता मंडळी इलो पावसच्या एसटी स्टँडवर, आणि आता नाश्ता पाणी सोय इथे गरमागरम वडे तळत हॉटेल सुर्वे, म्हणजे सुर्वेंच्या हॉटेलमध्ये आम्ही इलो। गरमागरम वडे हे बघा कसे गरमागरम वडे तळतात, आणि स्वतः मालक काका पण बघा, हे बघा काका, बघा कॅमेऱ्यात बघितलं हा, मस्त मस्त गरमागरम वडे। आणि आता ताव मारण्यासाठी आम्ही सगळे 40 जण सज्ज। हे बघा म्हणजे नाश्ता पाणी झाल्यावर सुर्वेंच्या हॉटेलमधनं आम्ही डायरेक्ट जाणार, ते बसा काही ते पटापट सांगा ना, डायरेक्ट जाणार ते म्हणजे मार्लेश्वरला। ठीक, ह्या काकू पण आहेत। आताच आता उसळपाव वगैरे आम्ही खाणार मस्त पैकी गरमागरम घुसतडे मस्त। चला ना, तर नाश्त्याची सोय, नाश्ता करूया, भेटूया पुढे। पावसवरून आल्यानंतर पावसच्या नाक्यावर एस टी स्टँडच्या बाजूला हॉटेल सुर्वे म्हणून आहे, गरमागरम वडा उसळ, हे बघा पूर्ण आनंद लुटताना सगळे। आम्ही इकडे गेलेलो नाही, येतो थोड्या वेळात। मिसळपाव, उसळपाव, वडापाव, बाकीच्या मंडळींनी नाश्ता करून गेले, आता आम्हीच उरलो। हे का सुंदर, बरोबर? हा बरोबर। मंडळी धावपळ का होईना, पण म्हटलं छोटस आपल्या माणसांचा व्हिडिओ घेऊया। बरोबर। किती वर्ष आली आहे तुमका? 35 वर्ष। बघा, जवळजवळ 35 वर्ष व्यवसाय, म्हणजे लोकांच्या सेवेत, आणि परमार्थ झाल्यावर स्वार्थ असतोच म्हणा। तर अगदी चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करणं, चांगल्या उत्कृष्ट चवीचे वडेपाव, आणि ते हॉटेल सुर्वे नावाने प्रसिद्ध। तर आम्ही पण आता श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या मठात जाऊन इलो, सगळ्यांना भूक लागली, तर आम्ही हा हॉटेल सिलेक्ट केला, आणि खूप मजा येईल, खूप छान। तर आम्ही पण तुमचा रिक्वेस्ट करतो, कधी तुम्ही इलात ह्या लोकेशनला पावसला, तर पावस बस स्टॉपच्या बाजूकच जवळ सुर्वे हॉटेल म्हणून हॉटेल सुर्वे, उत्कृष्ट आणि अप्रतिम दर्जाचे नाश्ता आणि जेवणाची सोय सुद्धा असतात, म्हणजे ऑर्डर प्रमाणे असते। तर या, भेट द्या। धन्यवाद काकांका, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय।